अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या रविवारच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन आणि अप्पी बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. मात्र सतत अपर्णाला संकल्प अर्जुनला जे काही सांगत असतो ते आठवत असतं. तितक्यात अमोल रडू लागतो. त्यामुळे अर्जुन अप्पीला आवाज देतो. मात्र तिचं लक्ष नाही हे बघून तो तिला काय झालं आहे ते विचारतो. परंतु अप्पी त्याला काही सांगत नाही. मात्र अर्जुनने पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर ती म्हणते की मी संकल्पाचाच विचार करत होते, मला खरंच खूप भीती वाटत आहे. आणि त्यावर अर्जुन तिला विचारतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? त्यावर अप्पी म्हणते की तसं नाही रे, पण मला खरंच भीती वाटत आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, जर तुला खरंच एवढी भीती वाटत असेल तर मी त्या दोघांना तुरुंगात टाकतो. त्यावर अप्पी विचारते आसगावच्या तुरुंगात का? त्यावर अर्जुन सांगतो आता ते गेले की कायमचेच जाणार, परत आपल्याकडे फिरून येणार नाही. आणि ते ऐकून अप्पीच्या जीवात जीव येतो. त्यानंतर अर्जुन तिला म्हणतो की अप्पे, तुला आठवतंय का त्या दिवशी मी तुला म्हटलं होतो की आई नसल्यामुळे मला अपूर्ण वाटतं. मात्र आता तसं मला वाटत नाही, कारण आता आपल्या आयुष्यात अमोल आला आहे ना, त्याच्या येण्यामुळे मला सगळं काही पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. आणि ते ऐकून अप्पी मनाशी म्हणते की आता काही झालं तरी अर्जुनला आईंचं सत्य सांगायलाच हवं. आणि मग त्यानंतर ती हिम्मत करून अर्जुनला त्याच्या आईबद्दल सांगायला जाते. मात्र तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात. अर्जुन अप्पीला त्यांच्या बाळासोबत बघून त्यांना खूपच आनंद होतो. त्या तिघांचा एक फोटोसुद्धा काढतात आणि बाळाची चौकशी करतात. अर्जुन सांगतो की बाळ एकदम छान आहे आणि आता 2 महिन्यांनंतर आमच्याकडे आलंय ना, त्यामुळे थोडी काळजी वाटते. त्यावर डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, आपण त्याचं चेकअप करूयात. आणि मग त्या अर्जुन अप्पीला केबिनमध्ये यायला सांगतात. तर अर्जुन पुन्हा एकदा अप्पीला विचारत असतो की तू आत्ता आईबद्दल काय म्हणत होती? मात्र त्यावेळी मग अप्पी त्याला काही सांगत नाही. ती असं म्हणते की मी बाळाची आई आहे ना, त्यामुळे कदाचित मला जास्त काळजी वाटत असेल. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, तू खरंच काही काळजी करू नको, फक्त तुला जे काही वाटत आहे ना ते तू मला सांग, मी समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. दुसरीकडे बंट्या रस्त्यावर उभा असतो आणि तितक्यात छकुली त्या ठिकाणी येते. ती बंट्याला चिडवायला सुरुवात करते. त्यामुळे बंट्या तिच्यावर खूप चिडतो. मात्र त्याला बोलता येत नसतं, त्यामुळे तो हाताने इशारा करत तिला तेथून जायला सांगत असतो. मात्र छकुली म्हणत असते की जर तू पुन्हा माझ्या किंवा माझ्या अप्पी दिदीच्या नादाला लागला ना, तर बघ तुझी काय अवस्था होईल ते. आणि मग ती तेथून निघून जाते. पण तितक्यात बंट्याचं लक्ष तिच्या स्कूल बॅगकडे जातं आणि तो तिची स्कूल बॅग पकडतो. त्यामुळे छकुली मोठमोठ्याने ओरडू लागते. ती बंट्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण बंट्या पटकन तिच्या बॅगमधून एक वही आणि पेन काढतो आणि तेथून पळून जातो. दुसरीकडे बाळाचं चेकअप झालेलं असतं. अर्जुन डॉक्टरांना म्हणत असतो की पहिले 2 महिने बाळ आमच्या जवळ नव्हतं, त्यामुळे आम्हाला त्याची खूप काळजी वाटत आहे. त्याचं लसीकरण झालं आहे की नाही ते सुद्धा माहीत नाही. आणि मग त्यानंतर अप्पी डॉक्टरांना सांगते की पहिल्यांदा ज्या ताई बाळाला सांभाळत होत्या त्यांनी हिरकणी योजनेअंतर्गत बाळाला काही लस दिल्या आहेत. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की मग काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि कन्फर्म करण्यासाठी एकदा आपण ऑनलाईन चेकही करू शकतो. आणि मग त्यानंतर त्या अर्जुन आणि अपर्णाला सांगतात की तुम्ही खरंच काही काळजी करू नका, बाळ अगदी व्यवस्थित आहे आणि आता मला त्याच्या दुसऱ्या कोणत्याही टेस्ट करण्याची गरज वाटत नाही आहे. मात्र मी काही औषधं देते, ती त्याला तुम्ही वेळेवर द्या. आणि ते ऐकून अप्पी आणि अर्जुनच्या जीवात जीव येतो. ते दोघेही डॉक्टरांचे आभार मानतात आणि म्हणतात की जेव्हा आम्ही घरातून निघालो तेव्हा आम्हाला खरंच खूप टेन्शन आलं होतं, पण आता खूप हलकं हलकं वाटत आहे. तर डॉक्टर म्हणत असतात की बाळसुद्धा अगदी तुम्हा दोघांसारखंच लढवय्या आहे, एवढ्या संकटांमधून जाऊनसुद्धा ते उत्तम आहे. आणि ते ऐकून अप्पी अर्जुनला खूप आनंद होतो. त्यानंतर दुसरीकडे मनी आणि बंट्या मंदिराच्या बाहेर बसलेले असतात. बंट्या वहीमध्ये त्याला अर्जुनला सरकारांचं जे सिक्रेट सांगायचं असतं ते लिहित असतो. ज्यावेळी मनी त्याला विचारते की हे तू काय करतो, तेव्हा बंट्या तिला इशारा करून सांगतो. पण मनी खूप घाबरते. ती बंट्याला म्हणत असते की असं काही करू नको, तो सरकार आपल्याला सोडणार नाही. त्यावर बंट्या तिला म्हणत असतो की आई तू किती भित्री आहे. मात्र मनीला असं वाटतं की तो तिला कुत्री म्हणत आहे आणि त्यामुळे ती बंट्यालाच मारू लागते. मात्र बंट्या तिला इशारा करत समजावतो आणि मग तो चिठ्ठी घेऊन पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो. मनी त्याला अडवण्याचा, त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण बंट्या तिचं काही ऐकत नाही आणि तो पोलीस स्टेशनला जातो. त्यामुळे मनी घाबरते.
दुसरीकडे अप्पी बाळाला औषध पाजत असते. त्याचवेळी गायतोंडे त्या ठिकाणी येतात. अप्पी म्हणत असते की सॉरी, माझं तुमच्याकडे लक्ष नव्हतं. तर गायतोंडे म्हणतात काही हरकत नाही मॅडम, आणि मग त्यानंतर ते बाळासोबतही बोलतात. मग अप्पी बाळाला पाळण्यात ठेवते आणि गायतोंडेंना कामाबद्दल विचारते. गायतोंडे सांगतात की मॅडम, काही फाईल्सवर सही करायची आहे, पण घाई नाही, तुम्ही उद्या दिल्यात तरी चालेल. त्यावर अप्पी म्हणते पण माझं कामाकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात की मॅडम, तुम्ही असा विचारही करू नका, कारण तुम्ही दुहेरी जबाबदारी सांभाळत आहात आणि खरं तर तुमच्याकडे बघून या जिल्ह्यातल्या इतर अनेक स्त्रिया आदर्श घेतील. त्यावर अप्पी विचारते पण मी खरंच बाळाला कामावर आणते ते योग्य आहे ना. आणि त्यावर गायतोंडे म्हणतात की हो मॅडम, तुमचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. अमोल अजून खूपच लहान आहे, त्याला तुमची गरज आहे आणि तुम्ही जी दुहेरी जबाबदारी सांभाळताय ना, त्यामुळे सगळेच लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तर दुसरीकडे मनी मंदिराजवळच असते आणि तितक्यात सरकार त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून मनी खूपच घाबरते. तर सरकार तिला सांगतात की मी तुला आणि तुझ्या पोराला या गावाच्या बाहेर काढू शकतो, मात्र इथून गेल्यानंतर तुम्ही पुन्हा मागे वळून बघायचं नाही. माझ्यासोबत आणि माझ्या घरच्यांसोबत कोणताही संपर्क ठेवायचा नाही. माझं जे सिक्रेट आहे ते सिक्रेटच ठेवायचं. आणि मात्र मनी या गोष्टीसाठी तयार होत नाही. तिला असं वाटत असतं की सरकार आपल्याला गावाबाहेर काढतील आणि मग मारून टाकतील. मात्र सरकार तिला म्हणतात की असं काही होणार नाही. आणि त्यावर मनी म्हणते ठीक आहे, मग आम्ही कोणाला काही सांगणार नाही, मी शपथ घेते. मात्र सरकार हसतच म्हणतात की तू अजून तासभर जरी असं बोलत उभं राहिली ना, तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण या गावच्या बाहेर निघाल्यावर तुझी आणि तुझ्या लेकाची लगेच नियत फिरणार हे माहिती आहे मला. एक वेळ तू गप्प बसशील पण तो नाही. आणि मग ते मनीला बंट्याबद्दल विचारतात. मनी त्यांना सांगते की तो एका कागदावर काहीतरी लिहित होता आणि मग पोलीस स्टेशनला गेला. आणि ते ऐकून सरकार तर खूपच घाबरतात आणि लगेच तिकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अर्जुन आणि चिंचोके एका केसबद्दल बोलत असतात आणि मग त्यानंतर चिंचोके अर्जुनला सांगतात की आता मी सुद्धा बाप होणार आहे. त्यामुळे अर्जुन खुश होतो आणि त्यांना मिठी मारतो. त्यानंतर ते दोघेजण चहा पिण्यासाठी निघणार. इतक्यात बंट्या त्या ठिकाणी येतो. त्याला बघून अर्जुन आणि चिंचोके खूपच चिडतात. चिंचोके त्याला तेथून निघून जायला सांगत असतो, मात्र बंट्या जागचा हलत नाही. चिंचोके त्याला खूप बोलत असतो, मात्र त्याचा बंट्यावर काहीच परिणाम होत नाही. आणि मग त्यानंतर तो खिशामधून तो कागद काढतो ज्यावर सरकारांचं सिक्रेट लिहिलेलं असतं. आणि मग तो कागद अर्जुन पुढे पकडत त्याला तो कागद वाचण्याचा इशारा करतो. त्यामुळे अर्जुनला प्रश्न पडतो की या कागदामध्ये नेमकं असं काय आहे. तर मित्रांनो, आता सरकारांचं सिक्रेट अर्जुन समोर येणार की नाही ते बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.